धावते जाणे प्रफुल्ल होऊनी लागे जग हे कार्याला राम प्रहरी आठवा विठुला शुद्ध मनीचा भाव शुद्ध मनीचा भाव हेच सांगण्या आलो तुम्हासी हेच सांगण्या आलो तुम्हासी वासुदेव माझे 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 हे वासुदेव माझे वासुदेव माझे वासुदेव माझे वासुदेव माझे मी वासुदेव सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये येतो. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी येणारा वासुदेव आज रात्री का आलाय? तुम्ही रात्री बोलवलं म्हणून रात्री आलाय. कशासाठी येतो? तुम्हाला जाग करायला येतो. तुम्ही म्हणाल आम्ही काही जागा होत नाही का? आम्ही जागा होतो ना, भल्या पहाटे 8:30 वाजता. उपनिषद सांगतात उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागवा, जाग राहायची वेळ आलेली आहे. आणि जाग झाल्यावर काय करायचंय वासुदेव सांगतोय. तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहित नाही का काय करायचं? सोपं आहे. दूरदर्शनचं बटन दाबायचं आणि पाहिजे तो चॅनल बघत बसायचा. हल्ली राहिलंय काय? नाही. ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय, ज्या रामाने आपल्याला हा नरदेह दिलाय, त्या रामाचं त्या देवाचं एकदा तरी नाव घ्या हे सांगण्यासाठी वासुदेव येतो. म्हणजे सकाळी एकदा नाव घेतलं म्हणजे दिवसभर काही पण करायला मोकळा असं नाही बरं का. पण निदान दिवसातून एकदा तरी सकाळी सकाळी त्या भगवंताचं नाव घ्या, त्या रामाचं नाव घ्या हे सांगण्यासाठी वासुदेव येतोय. वासुदेव सांगतोय राम नाम स्मरा आधी 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 राम नाम स्मरा आधी. या वासुदेवाचं रूप जर का पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. अविद्येला घालवून डोक्यावर श्रीविद्येचा मोर पिसांचा टोप त्यानं चढवलाय. वासुदेवाने मोरांच्या पिसाचा टोप चढवलाय. बगळ्याची पिसांचं नाहीये, कावळ्याच्या पिसाचा नाहीये, कोंबडीच्या पिसाचा नाहीये, मोरांच्या पिसाचा टोप आहे. अरे सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येला डोक्यावर धारण करायचं असतं म्हणून भगवान श्रीकृष्णाने सरस्वतीचं वाहन असणारा मोर त्याचं एक पीस घेतलं आणि डोक्यावरती बांधलं आणि एक आदर्श निर्माण केला की विद्येला डोक्यावरती घेऊन मिरवायचं असतं. सध्या जेवढ्या आपल्याला विद्येला पायदळी तुडवता येईल ना तेवढं आपण तुडवतोय. 7वी नापास असलेला संस्थेचा चेअरमन PhD वाल्याची मुलाखत घेतोय. काय शिकलात? तो म्हणला साहेब PhD झालोय. हा सचिवाला विचारतोय PhD झालेत म्हणजे मॅट्रिक बिट्रिक झालेत ना, काय शिकवणार? तो म्हणतो काय बिचारा नोकरी मागायला आलेला असतो, तुम्ही सांगाल ते शिकू. वाट लागली शिक्षणाची. अविद्येला घालवून डोक्यावर श्रीविद्येचा म्हणजेच मोरपिसांचा टोप त्यानं चढवलाय. अंगात ज्ञानाचा गोलदार अंगरखा घातलाय. जे ज्ञान संपूर्ण विश्वाला व्यापून राहिले. नाही ज्ञाने न सदृशम पवित्र मिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगामध्ये दुसरी कुठली नाही.
सात्विकतेचं प्रतीक म्हणून गळ्यामध्ये माळे, हातामध्ये टाळे, पायामध्ये चाळे, नाद ब्रह्माचा पावा तो वाजवतोय. देवोदेवीच्या चिपळ्या हातामध्ये धारण केल्या आहेत. ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती नाही, तशा दोन चिपळ्या एकमेकांवरती आपटल्याशिवाय नादाची निर्मिती नाही. आणि हा संतांच्या घरचा वासुदेव, हा ज्ञानोबारायांच्या घरचा वासुदेव, एकनाथ महाराजांच्या घरचा वासुदेव, कृष्णामाईच्या घरचा वासुदेव भोग सांडून त्यागाचं दान मागायला आलेला आहे. वासुदेव दान मागतो. दान म्हणजे काय भीक नाही, दान म्हणजे काय भीक